सध्या खुनाच्या गुन्ह्याचं सत्र सुरूच आहे असं बघायला मिळतंय। साधारण दररोजच एक किंवा दोन मर्डर झाल्याचं आपल्याला रोजच बातम्यांमध्ये आपण ऐकतोय। या घटना ताज्या असतानाच एका मित्राने मित्राचाच खून केल्याची घटना समोर आली आहे। मागील 4 दिवसांपूर्वी रिक्षा चालकाच्या खुनाची घटना ताजी असतानाच आता शहरातील भारतनगरमध्ये बुधवारी रात्री उशिरा दोघा मित्रांमध्ये 4000 रुपयांसाठी गहाण ठेवलेला मोबाईल परत करण्यावरून वाद झाला। त्यानंतर झालेल्या हाणामारीत आपल्या मित्रावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याचं समोर आलंय। परवेज शेख असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे। परवेजला रक्ताच्या थारोळ्यात पडलेला बघून संशयिताने पळ काढला, मात्र परिसरातील नागरिकांनी त्याला पकडले। त्याच वेळेस तेथून जाणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी हा प्रकार बघून संशयितास ताब्यात घेतले। या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं। शहरातील भारतनगर येथे राहणारा परवेज शेख आणि संशयित आरोपी अकीब सय्यद हे दोघे एकमेकांचे मित्र जवळच राहतात। परवेजने 4000 रुपयांच्या गरजेपोटी अकीबकडे मोबाईल गहाण ठेवला। या घटनेची माहिती परवेजच्या पत्नीला समजली। तिने रात्री पैसे देऊन मोबाईल परत आणण्याचे सांगितले। त्यानुसार परवेज पैसे घेऊन अकीबकडे गेला। त्या दोघांमध्ये वाद झाला। या वादातच परवेजच्या पोटात अकीबने धारदार शस्त्राने वार केले आणि त्यात परवेजचा मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी इसाक पुरे।